अखेर दादांचा गुन्हेगार सापडला. आता थेट शिक्षा. मुख्यमंत्र्यांनी दिली ऑर्डर. आजची ही खळबळजनक बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक असा खुलासा झालाय की ज्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात मोठी खळबळ उडाली. हा खुलासा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच अशी काही धक्कादायक माहिती आता हाती लागली की ज्यामुळे या प्रकरणाच्या सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या. आता त्याला जबरदस्त शिक्षा. कालपर्यंत दादांच्या अपघाताबाबत अनेक अफवा सोशल मीडिया तसेच न्यूज चॅनलवर गाजत होत्या. कुणी म्हणत होतं दुर्घटनेत काहीतरी बिघाड झाला, तर कुणी सांगत होतं वैमानिकाची चूक होती. पण आता एक अशी गुप्त माहिती समोर आली की ज्यामुळे या कटाचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं नाव समोर आलं. ते नाव इतकं मोठं आहे की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला. कारण की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला होता त्यांच्या सूचनेनुसार सगळे पुरावे गोळा केले. या पुराव्यामुळे आता गुन्हेगाराला कठोर शिक्षा होणार. प्रेक्षकांनो लक्ष देऊन ऐका, कारण की ही जी माहिती तुम्ही इथून पुढे तुम्हाला समजणार आहे ती पचवणं सोपं नाही. पण डोळे उघडून नीटपणे पहा. ज्या दिवशी दादा आपल्याला सोडून गेले ती तारीख होती 28 जानेवारीची. वेळ होती 8:45. ज्यावेळी ते काळजाचा थरकाप उडवणारं विमान सकाळी कोसळलं. 28 तारखेपासून आजपर्यंत काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. पण 27 तारखेच्या मध्यरात्री काय घडलं हे कुणालाच माहिती नव्हतं. मग त्याच रात्री तो कट शिजला होता. दादांना विमानात नेण्याआधीच संपवलं अशी भीती देखील वाटायला लागली होती. कारण की लोकांना दाखवलं 28ला अपघात झाला, पण 27ला काय झालं अखेर सगळं सत्य आज उघड झालंय. मुंबईमधून विमानात बसण्याआधी ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याचे एक नाही दोन नाही तर तब्बल 15 पुरावे आज समोर आल्याने या प्रकरणाचा खरा चेहरा समोर आल्याची चिन्ह झाली. दादांचा जो अपघात होता तो आदल्या दिवशी झाला खरा, पण त्याचा हिशोब आदल्या दिवशीच मांडला गेला. जिथे दोस्तीच्या नावाखाली डगा फटका झाला असं बोललं जाऊ लागलं. तुम्हाला वाटत असेल की ते विमान अचानक पडलं, पण सत्य अजिबात तसं नाही. कारण की हा जो डाव होता याची सुरुवात 27 जानेवारीच्या रात्री मुळात झाली होती. त्या रात्री दादा निवांत, त्यांना आपल्या गावी बारामतीला जायचं होतं आनंदी. पण अचानक एक फोन आला आणि त्या फोन नंतर सगळा प्लॅन बदलला आणि त्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. मग तो फोन नेमका कोणाचा होता, तो फोन कुणी केला होता, तो फोन आणि अपघाताचा काय संबंध, या फोनला साधं समजू नका. कारण की या फोनविषयी रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदांमध्ये सांगितलंय. दिल्लीत मुंबईत पुराव्यासकट त्यांनी दाखवलंय. संजय राऊत यांनी देशाच्या संसदेमध्ये हा विषय काढला होता. अमोल मिटकरी देखील या फोनविषयी बोलत होते. हा फोन आता सगळं सत्य या फोनचं बाहेर आलंय. हा फोन एका फाईलच्या निमित्त होता. ती फाईल आणि त्या फोनचा कनेक्शन काय हीच महत्वाची लिंक गायब होती आणि ती लिंक आता लागली. आज जी माहिती ओपन झाली ती माहिती आपण घेतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 28 जानेवारीला विमान अपघात घडला. लोकांना वाटलं विमान अचानक पडलं होतं. विमान चालकाला धावपट्टी दिसली नाही, काही तांत्रिक अडचण असेल असं लोकांना वाटलं. पण खरा धाव आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेच्या रात्री सुरू झाला होता. आता जर आपल्याला 28 तारखेला अपघात कसा घडला हे जर समजून घ्यायचं असेल तर अपघाताच्या आधी कसा प्लॅन रचला गेला हे जाणून घ्यावं लागेल. 27 तारखेच्या रात्री आपल्याला मुंबईमध्ये तिथे जावं लागेल जिथे दादा वास्तव्यास होते. तिथे काय घडलं ती माहिती पाहावं लागेल. लक्षात घ्या, हे पाहताना तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे खरं नाहीये, पण ही खरी गोष्ट आहे. ज्या आजपर्यंत अफवा उचलल्या होत्या, ज्या खोट्या माहित्या पसरवल्या होत्या त्या खोट्या ठरल्या. आता पुरावा दाखवलाय. दुसरी गोष्ट, एका तपासामध्ये मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला होता. त्यांच्या आदेशानंतर आज इतक्या दिवसानंतर सगळी माहिती उघड झाली. 28 तारखेच्या आधी जेव्हा अपघात घडला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीला अपघात होण्याच्या एक दिवसच्या आधी रात्री काय झालं होतं याची सगळी माहिती समोर आली. दादांचं मुंबईमधलं निवासस्थान जिथे कार्यकर्त्यांची गर्दी प्रचंड असते, पण 27 तारखेला गर्दी निवळली होती. सायंकाळची वेळ होती. वातावरण सगळं शांत झालेलं. त्या दिवशी दादांनी सगळ्या फाईलवर वेळेवर सह्या पूर्ण केल्या होत्या असं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. आता दादांना बारामतीला जायचं होतं आणि ते गाडीने म्हणजे रस्त्यामार्गे येणार होते. ते नेहमी 4 चाकी गाडीने रस्त्यावरून येणं पसंत करायचे. त्यांचा ताफा तयार झाला होता, गाडी सज्ज होती. पण अचानक एक थरारक घटना घडली आणि इथूनच या अपघाताची पहिली ठिणगी पडली होती. पहिला भाग इथं सुरू झाला होता. दादांना एक फोन आला. फोनवर निरोप आला. तो निरोप साध्या सुध्या माणसाचा नव्हता, तर तो निरोप अत्यंत वजनदार नेत्याचा होता. हे आम्ही नाही तर स्वतः रोहित पवार यांनी सांगितलं होतं. पण आता रोहित पवारांकडे अनेक लोकांनी दुर्लक्ष केलं. मुख्यमंत्र्यांनी तपास केल्यानंतर जेव्हा 15 पुरावे समोर आले
त्याचीच माहिती आपण घेतोय. खरं सांगितलं होतं का फाईलवर स्वाक्षरी करायची होती, एक सही करायची होती, एक फाईल खास केंद्राकडून आली आहे, तुमची सही त्यावर आत्ताच हवी आहे. पण ती खरंच फाईल होती का फक्त त्यांना रोखायचं होतं? मग त्यांना थांबून असं काय होणार होतं? कारण की अपघात दुसऱ्या दिवशी झाला. लोकांना कदाचित त्या गोष्टीत एवढं महत्त्व वाटणार नाही, पण त्यांना जो फोन करून थांबवण्यात आलं तिथेच खरा खेळ सुरू झाला. कारण की त्या रात्री जर तो फोन आला नसता, तो निरोप आला नसता, तर महाराष्ट्राचा वाघ आज जिवंत असता. पण सभागृहाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या, लोकांच्या मनात राज्य करणाऱ्या त्या नेत्याला हा डाव समजला नाही. तिथे सगळं चक्र फिरलं. त्या रात्री फोन आला नाही. दुसरी गोष्ट जी घडत होती ती घटना होती विमानतळावर त्या रात्री नेमकं काय घडलं. नुसता फोन आला नाही, तर ते विमान ज्या रात्री जिथे लँड झालं होतं तिथे देखील एक घटना घडली होती. ते विमान गुजरातहून आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यावेळी त्या रात्री जे अनुभवी वैमानिक होते, जे दादांसोबत नेहमी असायचे, मग ते त्या दिवशी का नव्हते? त्यांना गायब केलं की त्या जागी अशा लोकांना पाठवलं की ज्यांना मार्गाची माहिती नव्हती, अशा नौक्या माणसाला बसवलं? हा जाब जनता विचारते. तपासातून एक भयानक दावा समोर येतोय की वैमानिक बदलण्याचा खेळ कुण्या साध्या सुध्या माणसाचा नाही, तर एका वजनदार शक्तीचा आहे. जुने वैमानिक असते तर कदाचित विमानात झालेली तांत्रिक छेडछाड त्यांना समजली असती. म्हणूनच त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवून आपल्या मर्जीतल्या माणसाला घुसवण्यात आलं. हे शक्तिशाली नेते देशाचे माजी मंत्री राहिलेत, त्यामुळे विमानतळ प्रशासनावर त्यांचा किती मोठा दरारा असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. या सत्तेचा वापर करून त्या दिवशी विमानतळावर घोळ घातला गेल्याचा दाट संशय व्यक्त होतोय. पण थांबा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी CID तपासाचे आदेश आधीच दिले होते. चक्र वेगानं फिरत होती. इकडे टीका होत होत्या, काय न्याय होत नाही, पण तिकडे शांततेत काम सुरू होतं. त्या दिवशीचं ऑडिओ रेकॉर्डिंग, CCTV कॅमेऱ्यात झालेली छेडछाड, सगळं काही उघड झाले. फडणवीस साहेब मोठ्या माशांना गळाला लावणारच होते, पण घटनास्थळी जे सापडलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवली. आता त्या 15 पुराव्यांची साखळी इतकी पक्की झाली आहे की लवकरच एक अतिशय मोठं नाव जनतेसमोर येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणाचा छडा लावलाय. अधिवेशनात वैमानिक का बदलले गेलं याचं कारण समोर आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर त्यांनी दिलंय. आता दादांना न्याय मिळणार अशी खात्री त्यांनी संपूर्ण देशाला दिली. पण प्रेक्षकांनो, या सगळ्या माहितीनंतर आता सगळ्यात मोठा प्रश्न उठतो, ते म्हणजे नेमके सत्य काय आहे? आतापर्यंत जे काही आपण ऐकलं, जे काही पुरावे किंवा ज्या काही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे, त्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते का विषय वाटतो तितका साधा नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं. आम्ही तुम्हाला आतापर्यंत जी माहिती दिली ती विविध सूत्रांकडून मिळालेली आहे, सध्या सुरू असलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही केवळ एक शक्यता असू शकते. हा घातपात केवळ एक निवळ अपघात किंवा जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र ज्या प्रकारे वैमानिक बदलले गेले, त्या रात्री फोन कॉलच्या चर्चा आहेत, त्या पाहता मनात शंकेची पाल चुकचुकते. मग काय आलं रिपोर्टमध्ये समोर? कोणाचं नाव समोर आलं? कोण आहे तो मास्टर माइंड? कारण की महाराष्ट्राच्या राजकारणात दादा हे नाव अतिशय महत्त्वाचं होतं. आत्ताच काही वेळापूर्वी विधानसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतदान, म्हणजे देशांचं रेकॉर्ड मोडत 2 लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन त्या निवडून आल्या. आणि त्यानंतर ही बातमी समोर आली की ते 15 पुरावे ज्यांनी या प्रकरणाचं सत्य अखेर उघडकीस येणार आहे. आता मग खरंच या प्रकरणामागे कोणतं राजकीय षड्यंत्र होतं का? कुणी हा गेम प्लॅन केला होता? हे सगळी माहिती आता इथून पुढे उघड होणार आहे. आता हा जो व्हिडिओ आपण पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हा व्हिडिओ जो आहे तो फक्त उपलब्ध माहितीवर आणि शक्यतेवर आधारित आहे. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखवणं किंवा अफवा पसरवणं नसून जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांना वाट करून देणं आहे. सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल. तोपर्यंत सावध राहा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.